लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी पाहिजे तर मसाजोगचेच स्वापनंद देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. आता काय सांगा, तुमची उमेदवारी आज आपण दाखल करण्यात आली, काय प्रतिक्रिया असणार आहे? काय नाही, मी मसाजोग ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक लागली संतोष देशमुख यांच्या निधनामुळे, ती निवडणूक मी लढविणार आहे. त्यासाठी मी आज सकाळी मसाजोग येथे आमचे विनंतेश्वर मंदिराचे दर्शन घेतलं. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन, गावातील सर्व ग्रामदेवतांचा आशीर्वाद घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अभिवादन करून मी आज या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. खरं तर पाहिलं तर धनेंद्र देशमुख असतील गावात ते म्हणणं होतं किंवा ही गावातली निवडणूक आहे आणि हे एकतर्फी होणार आहे. या ठिकाणी कुठलाही उमेदवार दिला जाणार नाही, पण आज तुम्ही स्वतःचा उमेदवार दाखल करण्यात आले, काय सांगाल? मला एक काय म्हणायचं आहे, माझ्या मागं जी माणसं उभारली तर हे मसलोक्षीच आहेत. हे काय कुठले म्हणजे बिडवून किंवा अंबाजावून आणलेली माणसं नाहीत. मग हे गावकरी नाहीत का त्याच्यामध्ये? मग आज हे माझ्यासोबत आज उमेदवारी अर्ज भरायला आले तर म्हणजे त्यांना बिनविरोध नाही पाहिजे. त्याच्यामुळं गावकऱ्याच्या इच्छेनंच मी फॉर्म भरणार आहे. आणि या ठिकाणी आज दुर्दैव असं आहे आमचं की आमचे तहसीलदार साहेब यांचं सकाळी अपघाती निधन झालं. त्यामुळं आम्ही म्हणजे 2-3 जणांना येऊनच फॉर्म भरायची इच्छा होती. मी सकाळी तसं सांगितलं सुद्धा होतं, परंतु त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला यायचंच फॉर्म भरायला. त्याच्यामुळे जे लोक उत्साही होते ते माझ्यासोबत आलेले. त्याच्यामुळे गावकऱ्याची इच्छा आहे म्हणून मी आज माझा फॉर्म सादर केला. सकाळी संतोष देशमुख यांच्या पत्नी जे अश्विन देशमुख यांनी सुद्धा आपली उमेदवारी दाखल करण्यात आली. त्यांची इच्छा पण नव्हती म्हणून, पण गावकऱ्यांच्या मुळे आम्ही उमेदवार दाखल करण्यात आले, त्यांचे म्हणण्यात आलेले आहे. नाही, त्यांचं बरोबर आहे ना. आता गावकऱ्याची इच्छा काय आहे हे येणारे 28 तारखेला गावकरी सांगतील. 29 तारखेच्या निकालात आपल्याला स्पष्ट दिसेल की गावकऱ्याची इच्छा काय होती. त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर प्रत्येकानं त्यांची इच्छा आहे, लोकशाही त्या उभारल्यात, त्याबद्दल मी त्यांचा आता आभार व्यक्त करतो किंवा त्यांना मी शुभेच्छा देतो. त्या माझ्या भगिनी आहेत, त्या उभारल्या, त्यांना माझ्या शुभेच्छा येतात. परंतु गावकऱ्याच्या मनामध्ये काय आहे ही येणारी तारीख 28 तारीख त्यावर कळविल. 29 तारखेला निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईल गावकऱ्यांना त्या पाहिजेत किंवा मी पाहिजे. संतोष देशमुख असं तुमच्या विरुद्ध त्यांच्यावर 2-3 वेळेस तुम्ही निवडणूक लढलेली आहे. याच्या पाहिलं तर तुम्ही 8 का 9 मतांनी फक्त तुमची हार झाली होती. मी गेल्या निवडणुकीमध्ये संतोष देशमुख यांच्याविरोधात उभा होतो. माझा पराभव केवळ 9 मतांनी झाला आहे. तो पराभव कसा झाला, त्यावेळेस काय काय गोष्टी घडल्या या मी सकाळी बी सांगितलं होतं आणि आपल्यामार्फत बी सांगू शकतो की मी 13 तारखेला ह्या गोष्टी सगळ्या स्पष्ट करणार आहे. ज्यावेळेस विड्रॉल झाल्यानंतर क्लिअर होईल की कोण कोणाच्या विरोधात उभारणार आहे. ते कुठले मुद्दे असणार बरं इलेक्शनमध्ये? नाही, मी ते तुम्हाला 15 तारखेला क्लिअर सांगाल. मी आज फक्त मी माझा उमेदवारी सादर केला आहे, मी माघार घेणार नाही, एवढंच मी आज या निमित्ताने तुमच्यासमोर सांगतो. असे कुठले काम बाकी आहेत गावाचे करायचे राहिले तर? गावात काहीच काम झालं नाहीत. गावात भरपूर गावं येतात. गावामध्ये शेतरस्त्याचे कामं येतं, गावातल्या डांबरीकरणाचे कामं येतं. गावात अजून काही वस्त्या अशा येतात की त्या वस्त्याला पिण्याच्या पाण्याची आज अडचण आहे. किंवा गावामध्ये असे शेकडो शेतकरी इतकं त्यांना विहिरीची गरज आहे, काही शेतकऱ्यांना गाई गोट्याची गरज आहे, काही लोकांना घरकुलाची अपेक्षा येतात. या गोष्टीसुद्धा मधल्या काळामध्ये बंद पडल्या जातात. त्यासाठी मला ही निवडणूक लढवायची. मला कुठल्या काही गोष्टी करायला नाही. सरपंच संतोष देशमुख असतानासुद्धा मी गावामध्ये कामं करत होतो, भविष्यात बी काम करणार आहेत. कामं करणं हा माझ्या त्या ग्रामपंचायत ताब्यात घेण्याचा उद्देश नाही. परंतु जो शेतकरी आहे माझ्या गावातला, माझ्या गावात तळ्याला आज भरपूर पाणी, परंतु आज शेतकऱ्यांना असं आहे कुणाला लाईट नाही, काही जणाला विहीर नाही. विहीर जर एखाद्या शेतकऱ्याला भेटली, शासनाने 5 लाख अनुदान दिले. त्या विहिरीमुळे शेतकऱ्याचं कमीत कमी सिजनेबल 2 एकर 3 एकर 4 एकर भिजणं होऊ शकते. ज्या लोकांना आज बी घरं नाही त्या लोकांना घरकुलाच्या शासनाचे मोदी साहेब एवढं प्रत्येकाला घरकुल द्यायचं म्हणतात, त्यामार्फत घरकुल देऊ शकतो आपण. गावातल्या लोकांच्या ज्या गोष्टी कमी आहेत किंवा ज्या अडचणी अजून बी गावामध्ये आहेत त्या 18 महिन्यात मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकांची कामं झाली ना आतापर्यंत? झाले नाहीत ना, लोक सांगतील ना. लोकांचे जर कामं झाले असते किंवा लोकांना जर सगळ्या गोष्टी वेळेवर भेटल्या असत्या तर ही लोक माझ्या मागे उभारणार नाही. ह्या लोकांनी मलाच म्हणले असते ना तू बिनवर निवडून दे त्याला म्हणून. तुमचा विजय पक्का आहे? मला 100% खात्री वाटते. लोकांना माझ्याकडून कामाची अपेक्षा आहे. लोकांना असं वाटतं की हा माणूस ठीक आहे, संतोष होता तोपर्यंत ते कामं करीत होता, गावाने त्याला 2 वेळेस सरपंच म्हणून निवडून दिलं, त्याच्या पाठीमागं गावामध्ये विकास फक्त मीच करू शकतो अशी माझ्यासोबत असणाऱ्या लोकांची ही मानसिकता आहे. मी सगळ्या गावात सांगणार आहे, कारण मी म्हणलं तर मला गावातून विरोध बी होणारच आहे आणि आहे बी. समोरून फॉर्म पडला म्हणजे मला विरोध आहे. परंतु माझ्यासोबत जे आज मला उभा राहा म्हणते तर त्या लोकांची इच्छा असेल की हा माणूस आपलं काम करू शकतो. तर हे होते स्वानंदी सुत्याचं म्हणणं आहे की मी येणाऱ्या काळामध्ये जे काय होईल ते काम नसल्यामुळे मी भटकलेले आहे. त्यामुळे कसं मी संभाजी म्हणजे ठेवण्यासाठी बीड. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.